केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। साष्टे पिंपळगाव येथील शासकीय वाळू घाट नंबर 2 मधून विना पावती अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे सांगत साष्टे पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी असंख्य हायवा साष्टे पिंपळगाव आपेगाव शिवरस्त्यावर रोखून धरले होते। याबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह महसूल पथकाला याबाबत माहिती दिली होती। त्यानंतर तहसीलदार विजय चव्हाण, आरटीओ अविनाश पाटील, धर्माधिकारी गिरगे, भोजने, जयभाई, कृष्णा एडके, गवारे, विश्वास ढवळे, शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक किरण हावले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत 8 हायवा तपासणी व चौकशीसाठी तहसील कार्यालय अंबड येथे जमा केले। साष्टे पिंपळगावाच्या नागरिकांनी शासकीय वाळू घाट नंबर 2 चे वाहने रोखण्याबाबत विचारले असता वाळू घाट मालक व नागरिकांमध्ये शिवरस्त्यावरून जाण्या येण्याचा वाद होता। तो चुकीचा आहे, तरीही नागरिकांच्या मागणीनुसार शिवरस्ता मोजणीचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। तर दुसरीकडे साष्टे पिंपळगाव येथील शासकीय वाळू घाट नंबर 2 चा लिलावधारक प्रदीप बाबूराव पोटभरे याने जालनाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे साष्टे पिंपळगावाच्या ग्रामस्थांचीच लेखी तक्रार केली आहे। केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदरील वाळू घाट शासनाच्या बोलीपेक्षा 3 पट जास्त बोली लावून 5 कोटीत घेतला आहे। जाणे येणे यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2.25 किलोमीटर शिवरस्ता बनवला आहे। असे असले तरीही साष्टे पिंपळगाव आपेगाव येथील काही लोक, ग्रामस्थ, शेतकरी दिवसातून 2 वेळा वाळूने भरलेली वाहने अडवून टेंडर चालक, वाहन चालक व कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत। तर गावातील काही लोक विना पावती वाळू उचलणे, ट्रॅक्टर हायवामधून वाळू चोरणे असे प्रकार राजरोसपणे करत आहेत आणि यांना वाळू उचलण्यास नकार दिला तर ते शिवरस्त्यावर वाळूने भरलेल्या गाड्या अडवून धमक्या देऊन ब्लॅकमेल करत पैशाची मागणी करून नाहक त्रास देत असल्याचे, तसेच या चाललेल्या प्रकाराकडे लक्ष घालण्याची मागणी चक्क वाळू घाट अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे। आमचे प्रतिनिधी आय सय्यद सह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।